हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण येथे पाहणार आहोत माय इंग्लिश वर्कबुक इयत्ता 6वी स्टँडर्ड 6. इयत्ता 6वीचं फर्स्ट चॅप्टर आहे सॉंग्स ऑफ हॅपीनेस. त्याच्यामध्ये ओरल वर्क, लिसन, लर्न अँड सिंग विथ ॲक्शन्स, म्हणजे शिक्षकांनी म्हणून दाखवलेली पुढील कविता त्यांच्या पाठोपाठ म्हणा व नंतर तालासुरात मोठ्याने म्हणा. व्हेन यू आर हॅपी, व्हेन यू आर हॅपी, व्हेन यू आर हॅपी अँड यू नो इट, क्लॅप युअर हँड्स. व्हेन you are happy and you know it, clap your hands. When you are happy and you know it and you really want to show it, when you are happy and you know it, clap your hands. Second poem आहे Sing your way home. Sing your way home at the close of the day. Sing your way home, drive the shadows away. Smile every mile for wherever you roam. It will brighten your road, it will lighten your load, if you sing your way home. नेक्स्ट चॅप्टर आहे 1.2 फन अँड गेम्स विथ तारा अँड फ्रेंड्स. टेक्स्टबुक पेज नंबर 2 to 6. तारा व मित्रमैत्रिणींबरोबर मौज मजा आणि खेळ. या चॅप्टरमध्ये तुम्हाला वेगवेगळे गेम्स आहेत. त्या गेम्समधून तुमची व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आपापसात मौज मजा करताना खेळताना पुढील प्रकारचे इंग्रजी वाक्य बोलण्याचा प्रयत्न करा किंवा सराव करा. याच्यातूनच वेगवेगळ्या गेम्सच्या माध्यमातून तुमच्यामध्ये व्होकॅब्युलरी तर स्ट्रॉंग होईलच, त्याचबरोबर छोटी छोटी इंग्रजीमधून जी वाक्य आहेत ती तुम्हाला बोलता येतील. याच्यामध्ये तारा आणि तिचे मित्रमैत्रिणी आहेत. ही पहा तारा. तारा से हॅलो. हाय तारा, गुड टू सी यू अगेन. तिची फ्रेंड बोलते तिला. पिक्चरमध्ये तुम्हाला हा छोटासा मिया या छोटीशी कॅट आहे. हाय, आय एम मिया, आय डू एव्हरीथिंग बेटर दॅन कुकू. हा ताराचा फ्रेंड आहे. लुक पॅडी, कुकूज टर्निंग कार्टव्हील्स अगेन. हा काय म्हणतो, लुक पॅडी, कुकूज टर्निंग कार्टव्हील्स अगेन. हा पिक्चरमध्ये तुम्हाला मिठ्ठू दिसतो आहे. तो काय बोलतो पहा. हाय, आय एम मिठ्ठू अँड धिस इज माय फ्रेंड बिट्टू. हे प्रत्येकजण आपापली वेगवेगळी ओळख करून देत आहेत आणि त्याच्यामधून एक छोटे छोटेसे सेंटेन्स बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. हा आहे टोटो. पिक्चरमध्ये हा दिसतो तो टोटो आहे. नो टोटो, गो बॅक होम. आत्ता इथं दिलेलं आहे ओरल वर्क. त्याच्यामध्ये आहे फर्स्ट क्वेश्चन, डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड देन ट्राय टू आन्सर देम इन इंग्लिश. पुढील प्रश्नांची चर्चा करा आणि नंतर त्यांची उत्तरे इंग्रजीत देण्याचा प्रयत्न करा. फर्स्ट क्वेश्चन आहे व्हेन डू यू फील हॅपी. तुम्हाला आनंद केव्हा वाटतो. आय फील हॅपी व्हेन आय ईट आईस्क्रीम. तुम्ही याचे वेगवेगळे आन्सर देऊ शकता.
वेन डू यू फील हॅपी, तुम्हाला आनंद केव्हा केव्हा वाटतो? आय फील हॅपी वेन आय ईट मँगो. वेन डू यू फील सॅड, तुम्हाला दुःख केव्हा वाटते? आय फील सॅड वेन माय फ्रेंड क्वारल्स विथ मी. जेव्हा तुमची मित्र कंपनी तुमच्यासोबत भांडण वगैरे करते तेव्हा तुम्हाला काय फील होते रे? सॅड, दुःखी फीलिंग येते. वेन डू यू फील अँग्री, तुम्हाला राग केव्हा येतो? आय फील अँग्री वेन समवन ट्रबल्स मी. कोणी तुम्हाला नंबर 4 क्वेश्चन आहे. वेन डू यू फील स्केअर्ड, तुम्हाला घाबरल्यासारखे केव्हा वाटते? आय फील स्केअर्ड वेन आय ॲम अलोन इन द डार्क, जेव्हा मी एकटा अंधारात असतो तेव्हा मला घाबरल्यासारखे होते. नंबर बी आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे पहा. व्हॉट डू यू डू वेन यू फील हॅपी, तुम्हाला आनंद वाटतो तेव्हा तुम्ही काय करता? हे पहा, त्याचं उत्तर असं दिलं आहे. आय जम्प फॉर जॉय वेन आय फील हॅपी, मी आनंदाने उड्या मारतो जेव्हा मला आनंद वाटतो. सेकंड क्वेश्चन आहे. व्हॉट डू यू डू वेन यू फील सॅड, तुम्हाला जेव्हा दुःख वाटते तेव्हा तुम्ही काय करता? आय सीट ऑल अलोन वेन आय फील सॅड, मी एकटाच बसतो जेव्हा मला सॅड फील होतं. नंबर 3 क्वेश्चन आहे. व्हॉट डू यू डू वेन यू फील अँग्री, तुम्ही रागवता तेव्हा तुम्ही काय करता? आय स्क्रॅच माय हेअर वेन आय फील अँग्री, मी माझे केस जोरात स्क्रॅच करतो जेव्हा मला राग येतो. नंबर 4 क्वेश्चन आहे. व्हॉट डू यू डू वेन यू फील स्केअर्ड, तुम्हाला भीती वाटते तेव्हा तुम्ही काय करता? आय क्लाइंब टू माय मदर वेन आय फील स्केअर्ड, मी माझ्या मम्मीला चिकटून बसतो जेव्हा मला भीती वाटते. नंबर 3 आहे सी. इन ऑर्डर टू फील बेटर, आता बरे वाटण्याकरिता तुम्ही काय करता पहा. फर्स्ट क्वेश्चन आहे. व्हॉट शुड यू डू व्हेन यू आर सॅड, तुम्ही दुःखी असता तेव्हा तुम्ही काय केले पाहिजे बरे वाटण्याकरता? म्हणजे जेव्हा तुम्ही दुःखी असतात त्यातून तुम्हाला बरं वाटावं म्हणून तुम्ही काय करता? तर वेन आय ॲम सॅड आय शूड ट्राय टू फॉरगेट द सॅड इन्सिडेंट, जेव्हा मी दुःखी असतो तेव्हा मी ज्याच्याबद्दल दुःखी झालो तो जो इन्सिडेंट आहे, तो जो प्रसंग आहे, तो मी काय करतो? विसरण्याचा प्रयत्न करतो. नंबर 2 आहे. व्हॉट शूड यू डू व्हेन यू आर अँग्री, तुम्ही रागावलेले असता तेव्हा तुम्ही काय केले पाहिजे? व्हेन आय ॲम अँग्री आय शूड ट्राय टू कीप माय सेल्फ काम, जेव्हा मी रागवलेला असतो तेव्हा मी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नंबर 3 आहे. व्हॉट शूड यू डू व्हेन यू आर स्केअर्ड, तुम्ही घाबरलेले असता तेव्हा तुम्ही काय केले पाहिजे? व्हेन आय ॲम स्केअर्ड आय शूड ट्राय टू शो ग्रेट करेज, जेव्हा मी घाबरलेलो असतो तेव्हा मी एक ज्यातून आपल्याला उत्साह निर्माण होईल अशा ग्रेट गोष्टी केल्या पाहिजे, त्याच्यातून आपण इन्स्पायर झालो पाहिजे. नंबर डी क्वेश्चन आहे. व्हॉट कॅन यू डू टू मेक अदर्स हॅपी ऑर टू मेक अदर्स फील बेटर, इतरांना सुखी करण्यासाठी किंवा त्यांना चांगलं वाटावं म्हणून तुम्ही काय करू शकता? आय कॅन मेक देम लाफ विथ माय जोक्स, मी इतरांना माझ्या जोक्समधून हसवू शकतो त्यांना बरे वाटावे म्हणून. नंबर 2 क्वेश्चन आहे पहा, त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. गुड हँडरायटिंग,
Textbook page number 3. Observe the letters given below. Carefully write the small and capital letters in proper proportion. पुढे दिलेल्या अक्षरांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. लहान व मोठी अक्षरे प्रमाणबद्ध स्वरूपात लिहा. हे पहा, इथं तुम्हाला एक कॅपिटल लेटर्स त्याचबरोबर एक स्मॉल लेटर्स दिलेला आहे. असं तुम्हाला A to Z पर्यंत दिलेलं आहे आणि खाली काही लाईन्स पण दिलेल्या आहेत. तर हे लेटर्स तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. नंबर 3 क्वेश्चन आहे, फाइंड द राईट वर्ड्स. कंप्लीट अँड प्रॅक्टिस ईच कन्व्हर्सेशन. योग्य शब्द शोधायचा आणि पुढील प्रत्येक संवाद किंवा संभाषण पूर्ण करायचं आहे, त्यांचा सराव पण करायचा आहे. आता तुम्हाला इथं 4 बॉक्सेस दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे तुम्हाला इनकम्प्लीट दिलेलं आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला हे संभाषण हे वाक्यात पूर्ण करायचं आहे. तर फर्स्ट पिक्चरमध्ये पहा, या 2 लेडीज दिसत आहेत. याच्यामध्ये ही एक लेडीज दुसऱ्या लेडीजला फ्लॉवर्स देत आहे. थँक यू फॉर द फ्लॉवर्स. तर ही लेडीज जी फ्लॉवर्स देणारी आहे ती हिला काय म्हणेल? प्लीज डोंट मेन्शन इट. ओके. सेकंड पहा, तुम्हाला या पिक्चरमध्ये 2 मुलं दिसत आहेत. त्यापैकी एक मुलगा अभ्यास करत आहे, दुसऱ्या मुलाने त्याच्या अंगावरती पाणी सांडलेलं आहे. तर पहा, एक मुलगा काय म्हणणार, हा नेवर माइंड इट विल ड्राय अप. काय म्हणतो? अरे मनावर घेऊ नको, हे तर ड्राय होऊन जाईल. पण त्याच्यासाठी आधी तुम्हाला काय म्हणायला लागेल, इथे ज्या ठिकाणी तुम्हाला डॅशची जागा दिली आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे कंप्लीट करायचं आहे. त्या ठिकाणी आय एम सॉरी आय स्पिल्ड वॉटर ऑन युअर शर्ट. नेक्स्ट पेज. तुम्हाला इथं टीचर आणि स्टुडंट दिसत आहे तिसऱ्या पिक्चरमध्ये. थँक्यू सो मच फॉर कॅरिंग द बुक्स. तर या ठिकाणी ही स्टुडंट आहे. स्टुडंट काय बोलेल? इट्स माय प्लेजर टीचर, इट्स माय ड्युटी. हे माझं कर्तव्य आहे, मला आनंद होईल मी तुमची मदत करेन. तर 4 पिक्चरमध्ये तुम्हाला हे 2 जेंट्स दिसत आहेत आणि त्याच्यापैकी एकाला जायचं आहे, तो रस्त्याने जात आहे आणि तो दुसऱ्याला रस्ता विचारत आहे. तर मग काय म्हणणार आहे तो? एक्सक्यूज मी, कॅन यू टेल मी द वे टू द जिम. तर हा दुसरा जेंट्स जो आहे पिक्चरमध्ये तो त्याला रस्ता दाखवत आहे. गो स्ट्रेट अँड देन टर्न लेफ्ट. अशा प्रकारे आपण आजच्या 3 क्वेश्चन कंप्लीट केलेले आहेत. 4 क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासू.